हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सो गाईज, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक DIY रेमेडीज घेऊन आलेली होती। म्हणजेच माझ्याकडे होती ही जुनी अशी मातीची कुंडी आणि घरचे म्हणत होते की हिला आता टाकून दे, कारण की ही बरीच जुनी झालेली होती। जवळपास 10 ते 12 वर्ष जुनी अशी ही मातीची कुंडी होती। पण माझी तर काही इच्छा झाली नाही हिला टाकायची। म्हटलं चला हिच्यातच काहीतरी रिनोव्हेट करूया आणि हिला पुन्हा युजफुल बनवूया। तर सुरुवातीला मी आधी कुंडी पूर्णपणे रिकामी करून घेतली, तिला आतून आणि बाहेरून स्वच्छ केली। त्यानंतर त्याला गेसो अप्लाय केला। जर तुमच्याकडे गेसो नसेल, म्हणजे जे व्हाईट कलरचं तुम्हाला दिसत आहे ऑलरेडी पेंट केलेलं, त्याला गेसो म्हणतात। आणि जर तुमच्याकडे गेसो नसेल तर तुम्ही त्या जागी व्हाईट ॲक्रेलिक कलरचा देखील यूज करू शकता। आपल्याला जर मातीची कुंडी असेल किंवा अशा प्रकारचा पेंट करायचा असेल तर त्याच्यासाठी ॲक्रेलिक कलर हे बेस्ट आहे। यासाठी कुठलेही वॉटर कलर वगैरे यूज करायचे नाही, कारण की ते तेवढे टिकतही नाही आणि त्यांचा जो लुक आहे तो पण तेवढा छान येत नाही। गेसो पेंट केल्यानंतर मी ती कुंडी पूर्णपणे वाळू दिली आणि त्यानंतर पुन्हा ब्राऊन ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे आणि ॲक्रेलिक कलर त्याच्यावर अप्लाय करून कुंडीला व्यवस्थित वाळू दिलेलं आहे। यानंतर माझ्या डोक्यात होतं की काहीतरी वेगळं करायचं आणि माझ्या जास्त अशा वेगवेगळ्या गोष्टी यूज करण्यापेक्षा नॅचरल थिंग्स वापरूनच आपण याच्यावर काहीतरी डेकोरेट करूया। म्हणून मी सुरुवातीला या ठिकाणी पेपर टेपचा यूज करत आहे। पेपर टेपचा यूज यासाठी की एक कुठलीही गोष्ट असो की ती एकसारखी त्याच्यामध्ये म्हणजे एकसारखेपणा येईल किंवा तो त्या बॉर्डर क्रॉस करून आपला पेंट म्हणा किंवा कलर जाणार नाही, यासाठी तर मी आमच्या गार्डनमधून छान असे छोटे छोटे अशा वेगळ्या आकाराचे पानं तोडून आणले होते, 3 ते 4। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कुठल्याही प्रकाराचे या ठिकाणी पानं घेऊ शकतात आणि त्यांना अशा प्रकारचा व्हाईट आणि पिवळा ॲक्रेलिक कलर त्याच्यावर लावला आणि त्यानंतर मी अशा प्रकारचे त्या कुंडीवर म्हणजे चिपकवत होती। फक्त एक कलर अप्लाय केल्यानंतर जेव्हा आपण कुंडीला ते स्टिक करतो, फक्त 1 ते 2 मिनिटं त्याला तसाच प्रेस करून राहू द्यायचा आहे आणि नंतर त्याला काढायचं। म्हणजे त्या ठिकाणी तसं शेडिंग म्हणा किंवा टेक्स्चर जे आहे कलरचं ते येत असतं। आणि हे सर्व करताना एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की जर आपण जास्त वेळ हे पान तिथंच असं स्टिक करून राहू दिलं तर ड्राय झाल्यावर हे पान तुटत होतं आणि पाहिजे तसंच टेक्स्चर देखील येत नव्हतं, कारण की ॲक्रेलिक कलर हा पूर्णपणे पानाला चिपकवून त्या ठिकाणी वाळून जात होता। म्हणून अधिक वेळ न लावता पटकन असं अल्टरनेटली मी या ठिकाणी हे काम करत होती। म्हणजे एक व्हाईट एक येलो या ठिकाणी असा मी कलर कॉम्बिनेशन या ठिकाणी चूज केलेला होता आणि अल्टरनेट मी एकानंतर एक असे सर्व पानं या ठिकाणी ॲक्रेलिक कलरने पेंट करून तिथं स्टिक करून घेत होती आणि तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची डिझाईन त्या ठिकाणी तयार होत होती। मलाही माहीत नव्हतं की फायनली लुक याचा काय येणार आहे, पण काहीतरी वेगळं करण्याचा ट्राय माझा या ठिकाणी चाललेला होता आणि हे एकदा न करता मी हीच गोष्ट जवळपास 2 वेळेस अप्लाय करत होती। म्हणजे एकदा हे काढल्यानंतर पुन्हा याच्यावर एकदा पानाला परत ॲक्रेलिक कलर अप्लाय करायची आणि पुन्हा ते एकदा स्टिक करायची, जेणेकरून ते जे टेक्स्चर होतं ते त्याच्यावर असं जाड होत होतं, म्हणजे जाड कोटिंग येत होती त्याला। मातीच्या कुंडीला कलरिंग करणं किंवा डेकोरेट करणं ही आपली एक सवय किंवा आवड आहे असं नाही, पण याचा वापर करून आपण आपल्या घरात एक क्रिएटिव्हिटी तयार करत असतो आणि आपलं एक सुंदर असं नातं त्या ठिकाणी जोडत असतो। प्रत्येकाचं पेंटिंग ड्रॉइंग हे प्रोफेशनलच असतं असं नाही, पण कधीतरी ह्या गोष्टी केल्या तर किंवा अशा काहीतरी ॲक्टिव्हिटी केल्याने आपल्यातील स्ट्रेस लेवल देखील हा कमी होत असतो आणि आपल्यातील स्वतःला फ्रेश देखील आपण फील करत असतो। आपल्यातील निगेटिव्हिटी कमी होण्यास नक्कीच मदत होत असते। यासाठी आपल्याला फक्त पेन ब्रश आणि काही रंगांचीच गरज असते। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण काहीतरी युनिक करण्याचा नक्कीच ट्राय करत असतो। तुम्ही अगदी घरच्या घरी घरात आत असणाऱ्या कुंड्या किंवा घराबाहेर बाल्कनीमध्ये असलेल्या कुंड्यांना अशा प्रकारे पेंट करू शकता आणि त्यांना एक असा छान असा लुक देखील देऊ शकतात।
अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्व पानांचं टेक्स्चर दिल्यानंतर ते पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर मी ग्रीन कलरने त्यांना पुन्हा पानांच्या शिरा या ठिकाणी काढून घेत होती। ज्यावेळेस आपण अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी किंवा पेंटिंग करत असतो त्यावेळेस पॉट पेंटिंग करताना फूल, पान, प्राणी, पक्षी यांच्या देखील चित्र काढू शकतो। तसेच सुंदर असे पोलका डॉट्सचा सध्या तर हे ट्रेडिंगमध्ये चाललेलं आहे, तर त्यांचा देखील आपण या ठिकाणी यूज करू शकतो। पॉट पेंट करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, जसे की ज्यावेळेस आपण पेंट करायला स्टार्ट करतो तेव्हा आपल्या आजूबाजूला किंवा कुंडीच्या खाली खराब कापड किंवा पेपर, प्लास्टिक बॅग असे काहीतरी अंथरा, जेणेकरून तुमचा फ्लोअर असो किंवा टाईल असो ती खराब होणार नाही आणि तुमचं पुन्हा काम देखील वाढणार नाही। त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे तुमच्या कुंडीचा आकार, रंग याच्या हिशोबाने तुम्ही कलर डिझाईन पॅटर्नचा विचार करा आणि कामाला लागा, जेणेकरून करायला गेलो काही अन झाले काही असा प्रकार होणार नाही। या ठिकाणी मी पुन्हा व्हाईट कलरचे फ्लावर घेऊन त्याचं ज्या प्रकारे पानांचं केलं होतं तसंच मी फुलांचं देखील या ठिकाणी करायला घेतलं। पण मला असं वाटतं की हातानेच आपण छानपैकी पानांची डिझाईन करू शकतो, तर हा प्रकार काही मला एवढा आवडला नाही, कारण की फुलं ही नाजूक असतात। एक तर दोन आपण त्यांची प्रिंट घेतल्यानंतर ते लगेच खराब होत होते आणि कलर देखील पटकन वाळत होता। त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ॲक्रेलिक कलरचा यूज करत असतो त्यावेळेस जिथं भरपूर हवा आहे किंवा फॅनच्या खाली ही कामं तर शक्यतोवर करूच नाही, कारण की कलर हा पटकन ड्राय होत असतो आणि फुलं वगैरेंचं जर असे ठसे घेण्याचा विचार करत असणार तर शक्यतोवर ही आयडिया अवॉइड करा, कारण की माझी तर ही आयडिया एवढी कामी आली नाही, कारण की 2 ते 3 प्रिंट नंतर फुलं देखील पूर्ण खराब झाली होती आणि पाहिजे तशी प्रिंट मला मिळाली नाही। नंतर मग मी हातानेच या ठिकाणी जसं सेम टू सेम फ्लावर जसं फूल होतं तशाच प्रिंट मी हातानेच काढल्या आणि त्यांना कलरिंग करून डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला। यानंतर होतं वरची बाजू कुंडीची, तर त्या ठिकाणी देखील म्हटलं साधी सिंपल आणि कमी वेळेत तयार होईल अशी मी डिझाईन केली आणि तिला इझिली आणि सिंपल वेने डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला। आपण कुंडीला ज्या प्रकारचे कलर यूज करत आहोत त्यांचं म्हणजे ते जास्त वेळ आणि जास्त काळ त्यांची शायनिंग टिकण्यासाठी या ठिकाणी मी वार्निशचा यूज करून घेत आहे। अशी वार्निशची बॉटल मिळते आणि त्यातले फ्यू ड्रॉप्स तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचे आणि पूर्ण कुंडीला ते स्प्रेड करायचे। यामुळे काय होतं, कलरला देखील शाईन येत असते आणि उन्हाचा, पाण्याचा या कलरवर कुठलाही इफेक्ट होत नसतो। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की मी कुंडी कशी डेकोरेट केलेली आहे। सुरुवातीची कुंडी कशी होती आणि आता तिला कसा लुक आलेला आहे ते तुम्ही इथं बघू शकतात। ज्यावेळेस आपण पॉटला पेंट करत असतो त्यावेळेस आपल्यातील क्रिएटिव्हिटीचा पूर्णपणे वापर करायला हवा। जेवढा विचार तुम्ही करून काम करणार तेवढा रिझल्ट तुमचा सुंदर येत असतो। सर्वात लास्ट पेंट पूर्ण झाल्यावर त्याला पूर्णपणे सुकू द्यायचा आणि हो, त्याला परत टच करायचं नाही, जेणेकरून तुमच्या हाताचे किंवा बोटांचे प्रिंट त्या कलरवर येणार नाही। वार्निश लावल्यानंतर मी ही कुंडीला 2 दिवस पूर्णपणे वाळू दिलं, कारण की ॲक्रेलिक कलर हा असा वाटत होता की थोडा मॉइस्ट असतो, लवकर वाढत नाही। पूर्णपणे छान ड्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये मोगऱ्याचं रोप लावलं आणि तुम्ही बघा या कुंडीचा फायनल लुक कसा दिसतोय ते। सो गाईज, तुम्हाला या मातीचा कुंडीचा फायनल लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा आपल्याला हा DIY व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। अजूनही तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल तर आपल्या घरच्या घरी नेमप्लेट कशी तयार करणे किंवा लिपान आर्टपासून गणपती कसा तयार करणे याच्या रिगार्डिंग व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत, त्यामुळे चॅनलला नक्की भेट द्या, व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून सर्वांचं धन्यवाद। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मात्र सर्वांना बाय।